निलंबन झालं पाहिजे. आमच्यावर आरोप असतील तर सांगतो. नाही नाही तुमच्यावर काय आमच्यावर जर आरोप असतील तर आम्ही इथं काही स्पष्टीकरण देण्यात काही अर्थ नाही नाही तुमच्यावर नाही आरोप बोला. माझ्यावर माझ्या अंमलदारांवर नाही, नाही. कोणावर आरोप जर असतील केज पोलीस स्टेशनच्या पोलिसांवर जर काही आरोप असतील तर मग आम्ही बोलण्यात काही अर्थ नाही. नाही नाही आरोप बोला सर. हा तर काल जी घटना घडली त्याच्यामध्ये आरोपींना अटक करण्यासंदर्भाने तक्रारदार असतील रमेश घुले किंवा त्यांचे सगळे नातेवाईक किंवा गावातली लोक असतील यांची मागणी होती ती आमच्यापर्यंत पोहोचली. काल आपण तिथं भरपूर डिस्कशन केलं केजमध्ये आणि तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की आम्ही नक्की आरोपींना आणण्याचा प्रयत्न करू. त्याच्या मागे आमचा प्रामाणिक हेतू आहे. आम्ही त्याच्यासाठी पूर्ण एफर्ट्स घेतलेले आहेत, पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. आम्हीच नाही तर आपल्या डिव्हिजन मधले जेवढे पोलीस स्टेशन आहेत, आपल्या जिल्ह्यातले LCB, केज पोलीस स्टेशन अशी सगळ्यांची मिळून वेगवेगळी पथकं आपण त्या आरोपींच्या मागावर सोडलेली आहेत. काल एका आरोपीला आपण अहिल्यानगर येथून अटक केलेली आहे रात्री 3-3:30 वाजता. काल 2 आरोपींची ज्यांचं नाव नाहीये परंतु FIR मध्ये परंतु त्यांना सुद्धा ताब्यात घेऊन आपण त्यांचा CDR कॉल केलेला आहे. त्यांची सुद्धा आपण त्यांची सुद्धा आपण चौकशी करून मग त्यांच्यावर अटक केली. जसं तुम्ही म्हटले होते की आपल्याला विनाकारण कोणाला याच्यामध्ये घ्यायचं नाही आणि याच्यामधलं कोणाला सोडायचं. आता एकूण ह्याच्यात मेन आरोपी किती अटक झाले? चर्चा नाही, मला बोलू द्या. नंतर मग तुम्ही 2-4 जण येऊन माझ्याशी काय बोलायचे ते बोला. हे कसं आहे 100 तोंडांनी मला एकट्याला उत्तर नाही देता येणार. बरोबर आहे की नाही? तेवढं मला शक्य नाहीये. 2-4 तुमचे प्रतिनिधी असतील या मग इथं बोला तिथं बोला तिथं बोला जिथं बोलायचं तिथं बोला जिथं यायचं तिथे मी येतो. अरे प्रामाणिक प्रयत्न केज पोलिसांनी केलेले आहेत. बीड जिल्हा पोलिसांनी पण प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. काल परवापासून रात्रीपासून आम्ही तक्रारदार रमेश घुले यांना तुम्ही तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला या असं वारंवार म्हटलेलं होतो. त्याच्यानंतर पण त्यांच्या घरात अशी दुःखद घटना असल्या कारणाने त्यांचा भाऊ ऍडमिट असल्याने ते येऊ शकले नाही. तर आम्ही आमचे पोलीस अधिकारी पाठवले तक्रार देण्यासाठी. त्यांना माहिती नसताना सुद्धा आम्ही गुन्हा दाखल नसताना सुद्धा आम्ही घटनास्थळावर जाऊन आलो. घटनास्थळावरचे CCTV कलेक्ट केले. त्या CCTV मध्ये ज्या ज्या आरोपी आम्हाला दिसून आले त्यांची नावं आम्ही शोधली. हे तक्रारदारांना सुद्धा माहिती नव्हतं, रमेशला सुद्धा ही माहिती नव्हती नावं. ती नावं आम्ही शोधली. ती नावं FIR मध्ये घेण्यासाठी स्वतः पोलिसांनी सांगितलं की हे नावं आहेत, अशी लोक आहेत. त्यांनी ओळखलं, त्या साक्षीदारांनी ओळखले त्यांना आणि त्यांना आपण नाव घेतलं. मी काल 3 वाजता जे 2 वाजता बोललो तेच काल मी 5 वाजता बोललो. साक्षीदार आहेत जे 5 वाजता बोललो तेच रात्री 9 वाजता बोललो तेच आता 10 वाजता तेच बोलतोय. मी तुम्हाला तेच सांगतोय की मी तेच बोलणार. मी ठाम आहे. मी ज्या गोष्टीवर ठाम आहे ते ठामच आहे. काल दिवसभरातून रात्रभरातून आमचे पोलीस पूर्ण जागे राहून आम्ही 4 आरोपींना ताब्यात घेतले. 2 आरोपी आम्ही अरेस्ट केले. 2 आरोपी आम्ही CDR त्यांचं लोकेशन आणि CDR वगैरे ह्या गोष्टी माहिती करून आम्ही त्यांना अरेस्टची कारवाई करू. इतर जे 4 आरोपी आहेत त्यांच्याच मागावर आमची पूर्ण पोलीस टीम आहे. माझी तुम्हाला विनंती राहील की कशाला नावं सांगायचं. नावं जरी सांगितली त्याचा काही गैरफायदा कोणी घेतला तर कोण जबाबदार आहे? हा कोण जबाबदार आहे? त्याला कोण जबाबदार आहे? ठीक आहे सर, असं नका काही आलं का लक्षात? हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय. तुम्हाला जर दिसत नसेल तर आमच्या वरिष्ठांना सांगा. रात्रीतून काय प्रोग्रेस झाला नसता तर मला इथं यायला काय तोंड राहिलं नसतं. पण प्रोग्रेस झालाय. मी आलोय, तुम्हाला भेटतोय. माझी विनंती आहे, आजूबाजूला नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, गरोदर बाया आहेत, प्रवास करतायत, शाळेतली मुलं आहेत. विनाकारण आपल्याला सामान्य नागरिकांना त्रास द्यायचा नाहीये. जसे आहेत तसे खाली बसा. आता नाव सांगता येत नसतं.
नाही इन्व्हेस्टिगेशनचे काय प्रश्न विचारू नका आणि असे 100-200 लोकात काय प्रश्न उत्तर होत नसतात. बरोबर. इन्व्हेस्टिगेशनचे प्रश्न तुम्ही मला किती विचारले तर मी तुम्हाला सांगणार नाही. तो माझ्या कामाचा आणि कायद्याचा भाग आहे. ते तुम्ही मला विचारू नका, मी तुम्हाला ते सांगणार पण नाही. वकील साहेब आहेत, त्यांना माहिती काही गोष्टी. माझी तुम्हाला विनंती राहील, नागरिक येणारे जाणारे त्यांना असं करू नका. विनाकारण आपण कोणी कायदा हातात घेऊ नका. पोलीस प्रशासनाला मदत करा, कोऑपरेट करा, वेळ द्या. नक्की आम्ही काम करतोय, तुम्हाला दिसतंय काम. याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये तुम्ही 10-10, 20-20 पोलीस रस्त्यावर उभे आहेत. थांबा मावशी एक मिनिट. 10-10, 20-20 पोलीस रस्त्यावर उभे आहेत. हेच पोलीस जर इन्व्हेस्टिगेशन सारखी थांबा ना मावशी, मी सगळ्यांसंग बोलतोय ना, मला सगळ्यांना ऐकायचं जायला पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन साठी हे जर रस्त्यावरचे 10-10, 20-20 पोलीस जर इन्व्हेस्टिगेशन साठी वापरले तर तुमचं जे होणारं काम आहे, ज्याला 2 दिवस लागणार त्याला 1च दिवस लागू शकतो, त्याला 6 तास लागू शकतात. पण आमची ताकद जर इथं खर्च होणार असेल, मी गुन्ह्याचा तपासी अधिकारी आहे, मला स्पॉटचा पंचनामा करायचा आहे, पण स्पॉटचा पंचनामा न करता मी इथं उभा आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करायची आहे, पोस्टमॉर्टम करायचंय, पण ते न करता मी इथं उभा आहे. एव्हिडन्स नष्ट होत चाललाय. तुम्ही फक्त आजचं आणि उद्याच्या दिवसाचं पाहताय. आम्ही पूर्ण केस कोर्टात ट्रायलला येईल, ते उभी राहील बोर्डावर. त्याच्यामध्ये आरोपींच्या विरोधात प्रबळ पुरावा तयार राहील, याच्यासाठी आम्ही झटतोय. पण तुम्ही आम्हाला इथं बिझी करून या केसवर परिणाम करताय. माझी तुम्हाला विनंती राहील, मी तपासी अधिकारी आहे, मी इथला प्रभारी अधिकारी आहे पोलीस स्टेशनचा, पण मला आता माझं तपासी अधिकाऱ्याचं काम सोडून मला इथं प्रभारी अधिकाऱ्याचंच काम करावं लागतंय. तुम्हाला विनंती राहील, आपल्याला जर केस चांगली बनवायची असेल तर आम्हाला मोकळं करा आणि आम्हाला आमचं व्यवस्थित काम करू द्या. ही नक्की केस इतकी आपण प्रभावी पुरावे आपण कोर्टात वापरू, पण जर इथं तपासी अधिकारी जर हलू शकला तर ते पुरावे मला गोळा करता येतील. अन्यथा मी तुम्हाला फक्त विनंतीच करतोय, बाकी तुम्ही तुमचं ठरवा. तात्या, तुमची कुणी बी 2 माणसं मोजकी बोला, तुम्हाला काय वाटते ते गावातली. तुकाराम असेल, बाप्पा असेल, नाही रामभाऊ, तुकाराम हा. अतिशय दुःखद अशी घटना आपल्या गावामध्ये घडली आणि त्याचा मृतदेह आणखी आपण ताब्यात घेतला. 2 दिवस झाले साहेबांनी आपल्याला टाइम दिला होता. तर आता सकाळी 10 वाजेपर्यंत आरोपी अटक केले, त्याच्यातले 4 केले म्हणतात, आणखी 5 आरोपी अटक व्हायचे राहिलेले. महाराष्ट्राला हेलावून टाकणारी अशी घटना आहे. विनाकारण ह्या माणसाचा आपल्यातला माणसाचा बळी घेतलेला आहे. त्याचा ह्या घटनेशी किंवा कशाशी संबंध नव्हता. सोडवायला मध्ये गेला आणि सोडवायला मध्ये गेल्यानंतर एखाद्याला जाणून बुजून जर कोणी त्याची हत्या करत असेल तर हे खूप निंदनीय आहे. यासाठी सर्वप्रथम मी अशा गोष्टीचा निषेध करतो. तसेच आपले केचे पीआय उन्होंने साहेब यांनी आता मार्गदर्शन केलेले आम्हाला पण कळतंय. साहेब, आरोपी पकडणं एवढं सोपं नाही, परंतु जेवढं कोशिश करता येईल कारण पोलीसचे हात खूप लांब असतात, सगळ्याला माहिती. महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी नाकाबंदी करून काय करायचं ते करा. आरोपीला तात्काळ जसे अटक करता येईल तसे अटक करा. याच्यानंतर आम्ही रस्त्यावर येणार नाहीत हे आम्ही गाववाल्याच्या वतीने शब्द देतो. परंतु आम्हाला या घटनेमध्ये कसलीही दिरंगाई करून चालणार नाही. प्रत्येक गोष्टीला त्याच्यामध्ये 2-3 लोक असे, रमेश आहे किंवा आकाश आहे किंवा त्याच्या जवळचे जे कोण असतील त्यांना नियमित केसचा फॉलोअप दिला जाईल. केसची प्रगती काय आहे. असं नाही की 100 लोक आले आम्हाला विचारलं ते सांगू शकणार आम्ही नाही. जे तक्रारदार गाव आपलं गाव अगोदरच पहिल्यापासून शांततेमध्ये सहकार्य करणार आहे. कधी कुठली अनुचित प्रकार, सगळ्यांना विनंती की कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याकडे लक्ष द्या.
कारण की अधिकाऱ्याचं काम आहे तपास करणं. जर त्याच्या कामामध्ये दिरंगाई केली, आरोपीला कुणाला पाठीशी घातलं तर त्याच्यानंतर आपण रस्त्यावर उतरूच ना. परंतु त्यांनी पण थोडा वेळ द्या आणि आपलं जे तालुक्याचे नेते असतील सगळ्यांनी या घटनेकडे लक्ष द्यायचंय. कारण की अशा घटना ह्या जाणून बुजून केल्या जातात. आता बोलायचं झालं तर मग मला खूप बोलता. त्याच्यानंतर आपलं साहेब बोलतील 2 मिनिट. सुमंत साहेब बोलतील. आधी तात्या आहे तू ते बंद कर, हे बंद कर. टीपी सर, आपल्या गावचे सुपुत्र टीपी 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 रमेशचं काय ते बघू. रमेशला विचारा, तू काय कर. सर्वांना विनंती करतो मी हात जोडून सर्वांनी खाली बसायचं. सर्व आवाज येऊ देऊ नका, सगळे शांत बसा. कैलासवासी विलास नवनाथ घुले यांची अवघ्या हाकेच्या अंतरावर त्यांच्या हॉटेलच्या समोरच एक मोठ्या जमावानं मित्राला, एक आदिवासी समाजाच्या पोराला मारित असताना सोडवाय गेला. सोडवाय जनावरावर जर अशी क्रूरपणे अमानवी अशी हत्या केली त्यांनी आणि त्याला जीवांशी घालविलं, हे दुःख आम्ही कधी ते सहन करणारे नाहीत. शक्य नाही ते सहन होणं. पण आम्ही कायदा हातात घेणार नाहीत. अधिकाऱ्यांच्या विश्वास ठेवतो. आम्हाला साहेब विनंती, आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला हे गाव काही लय लांब नाही, एवढे सोपे नाहीत. पण आम्ही न्यायाच्या चौकटीमध्ये राहून न्याय मागतो. आम्हाला न्याय पाहिजे. ह्या महाराष्ट्रामध्ये एकाला एक न्याय झाला ना पाहिजे. दुसरा विषय, या ठिकाणी आम्हाला एसपी साहेबांनी यावं, आम्हाला आश्वस्त करावं. जोपर्यंत साहेब येत नाहीत तोपर्यंत हे रास्ता रोको आंदोलन याच्यापेक्षाही तीव्र होईल. साहेब, आम्ही तुमच्या विनंतीला कालपासून सहकार्य केलंय आणि इथून पुढेही करणार आहोत. पण आम्हाला एसपी साहेब येऊ द्या. मुख्य आरोपी सगळे संघटित गुन्हेगारी आहे. ही काही एक दोघांनी नाही केलेली हत्या नाही. हो, तुम्ही बोला नंतर, आम्हाला बोलू द्या. हो, ही संघटित गुन्हेगारी आहे. जर सोडवायला जाणाऱ्या माणसावर इतके क्रूरपणे अमानवी आणि ताणू जर हत्या करत असतील, ही काही मानवी हृदयाची माणसं नाहीत. यांचं हृदय फार विचित्र प्रकारचं आहे. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही न्यायाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी रस्त्यावर आहोत, शांततेच्या मार्गाने आहोत. ही शांतता कधीपर्यंत राहते आम्ही सांगणार नाहीत. आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही जोपर्यंत एसपी साहेब येत नाहीत, आम्हाला आश्वस्त करीत नाहीत. एसपी साहेबांची आमची मागणी, एसपी साहेबांनी आम्हाला येऊन या ठिकाणी सांगावं की आरोपी कधी अटक, त्यांच्यावर कुणाचा या ठिकाणी असू द्या. ह्या प्रकरणामध्ये आम्हाला सहभाग दिसतोय, असण्याची शक्यता आहे. कारण त्यांचं मुलं गाडी घेऊन जाणं, पूर्ण सीडीआर निघले पाहिजेत. कोण सहकार्य करतोय पोलीस स्टेशनवर, खरंच दबाव आहे का, दबावाखाली पोलीस स्टेशन काम करतोय का, गोरगरिबाला न्याय मिळेल का, अशा पद्धतीनं आमची मागणी शासनाकडे न्याय आम्हाला मिळावा. मी सर्व समाज बांधवांना, या ठिकाणी जमलेल्या पंचक्रोशीत लोकांना विनंती करतो की शांततेच्या मार्गानेच आपल्याला हे आंदोलन करायचंय, न्याय मागायचा आपल्याला. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची आपण स्वतः काळजी घ्यायची. आणि एसपी साहेब या ठिकाणी येऊन आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की आरोपी आम्ही अटक करू, त्यांनी कडक कारवाई करू आणि सर्व मकोबा कायद्या अंतर्गत कारवाई करू. ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे. ही संघटित गुन्हेगारी या ठिकाणी मोडूस काढून आरोपींना सीसीटीव्ही सगळे बघावेत, कोणी सहकार्य केलंय त्यांचे सर्वांचे सीडीआर काढून आम्हाला न्याय द्यावा, हीच या ठिकाणी मागणी करतो. खरं पाहता स्वर्गीय विलास घुले यांची जी क्रूरपणे हत्या करण्यात आली, खरं तर ह्या लोकांना, मारेकरांना विलास घुलेचीच नाही
तर आमच्या आदिवासी कोळी समाजातील एका तरुणाची हत्या करायची होती, पण दुर्दैवाने विलास गुले यांना वाचवण्यासाठी त्याच्या हाताला सोडवण्याचा प्रयत्न केला. ही सामाजिक राजकीय काही विरोध असणारी मंडळी यांनी एक अशी गँग केस तालुक्यात तयार केली. यांच्या दहशतीखाली 18 पगड जातीच्या लोकांनी नमावं ही यांची भूमिका आहे. तिथं आदिवासीच्या समाजाला मारित असताना विलास गुले सोडवा गेला म्हणून त्यांचा क्रूरपणे हत्या करण्यात आली. सर यादव असा आहे, विलास गुलेची हत्या झाली नसती तर आदिवासीच्या मुलासाठी एवढा समाज जमला नसता. ही ईश्वराला न्याय, ईश्वरानंच त्यांना खरं तर विलास गुलेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं. तर आम्हाला आपल्याकडे एकच अपेक्षा आहे सर, आपण योग्य ते तपास केलाय, योग्य ते वेगवेगळ्या मार्गातून आपण आरोपीला पकडण्याचं काम करताय. आम्हाला 100% आपल्यावर विश्वास आहे, परंतु आपल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्याची ह्या समाजाला आश्वासित करण्याची गरज आहे. पवारनी राहिलेल्या आरोपीला अटक करतो तात्काळ. या ज्यांनी क्रूरपणे हत्या केली, ज्याची हत्या झाली, यांच्या कुटुंबाला पण न्याय मिळून जाईल ही सर्वांची अपेक्षा आहे. आणि सर्वसामान्यांची काही अंतर्गत कुजबूज चालू आहे. ह्या लोकांना कुणीतरी विरोध हस्ते असे आहे, त्यांना पाठीशी घालीत आहे. आपला एक साहेब गैरसमज झाला, चुकून त्याच्याकडून शब्द गेला, पोलीस प्रशासनावर कारवाई करा, तशी नव्हतं. जी विरोध हस्ते नामांकित पुढारी, त्याचे कोणी वंशावर, त्यांचे कोणी पुढारी असेल, ज्या आरोपीला पाठीशी घालून सर्वसामान्यांवर दहशत पसरवण्याचं काम करतात, ही क्रूरपणे हत्या करण्याचं काम केलं, त्याचाही काही तपास आपल्याकडून होत असेल तर तपास करावा. आणि आपल्याला एक विनंती, आपण वरिष्ठ अधिकाऱ्याला पाचारण करून या समाजाला आश्वासित करण्याचा प्रयत्न करावा. यानंतर मी संजय महाराज केदार यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली 2 शब्द बोलू. आज या ठिकाणी दुर्दैवी दुःखद घटना झालेली आहे. हे दुःख तुमच्या आमच्या कोणत्याही मानवी जातीच्या कुटुंबाला हे भोगण्याची वेळ येऊ नये. मी प्रथमतः या गावचा सुपुत्र विलास भैयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. या ठिकाणी जी ही निर्गुण हत्या झालेली आहे, हत्या कशासाठी झाली की एक अल्पसंख्याक, एक आदिवासी समाजाचा मुलावरती अन्याय करू लागली, त्याला मारू लागली. त्याला दिलेला मार ह्या विलासला देखवला नाही, बघवला नाही. आणि एका आदिवासी बांधवांचा ढाल म्हणून जाणाऱ्या त्या विलास गुले सारख्या तरुणावर त्याचा काय वार घेतो किंवा त्या बांधणामध्ये पाणी टाकण्याचं काम, विझवण्याचं काम ज्यावेळेस विलास सारखा एक तरुण आपली जबाबदारी पार पाडित असतो आणि ती पार पाडित असताना, ती जबाबदारी कर्तृत्व करीत असताना त्याच्यावरती हल्ला होतो आणि त्याची हत्या होते. हे चुकीचं आहे. आणि चुकीचं याच्यामुळे का तो त्यानं धर्म पाळला. आपली संस्कृती सांगते. मी जास्त वेळ घेत नाही, दुःखद घटना आहे. या ठिकाणी जास्त काही बोलण्यासारखं नाही, कारण मन हळवणारी ही गोष्ट आहे. या ठिकाणी त्यानं त्याचा धर्म कशामुळे निभावला, कारण तो मानवतेचा धर्म होता. एखाद्या अल्पसंख्याकावर, आदिवासी बांधवावर जर बहुसंख्याक अन्याय करीत असतील तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी जर एखादा तरुण मध्यस्थी करीत असेल, सोडवासोडवी करीत असेल आणि त्याला जर त्याची जीव गमवावा लागत असेल तर हा अतिरेक आहे. आणि अतिरेक कशामुळे केला जातो
तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण माणूस हातामध्ये हत्यार घेत नाही. ज्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे, ज्यांची पार्श्वभूमी त्यांच्या मागे कोणाचा तरी वरद हस्त आहे, अशीच लोक ही धाडस करू शकतात. तुमच्या आमच्यासारखी सर्वसाधारण माणसं या अशा धाडस करू शकत नाहीत, या अशा दुष्ट प्रवृत्तीला समर्थन देत नाहीत. माझं असं म्हणणं आहे, दबत्या आवाजामध्ये आम्हीही ऐकतोय यांच्यावर कोणाचा तरी वरदहस्त आहे, यांना कोणीतरी पाठबळ देत आहे, यांना ह्यांचे जे नातेवाईक आहेत ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि त्यांच्यावरती नॉन अवेलेबल सेक्शन दाखल झालेले असणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे यांचे नातेगोती आहेत. मला कुणाला वैयक्तिक एखाद्या समाजावर दोष द्यायचा नाही. गुन्हेगार हा कोणत्या वैयक्तिक एका समाजाचा नाही, पण ही जी घटना झालेली आहे आणि ही घटना करणारी ही विशिष्ट एका प्रवृत्तीची आहेत, यांची नातीगुती ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत आणि यांना पाठबळ देणारे देखील या आपल्या केज तालुक्यातील काही पुढारी आहेत, असा दबता आवाज आम्ही ऐकतो आहे. या ठिकाणी तुम्ही आम्ही आलो आहोत, सर्वजण आलोत. आपण सध्या लक्षात ठेवा, अल्पसंख्याक आपला ओबीसी, अरे या ठिकाणी असणारे जे पुढारी आहेत ते पुढारी या ठिकाणी आले पाहिजेत. त्यांनी देखील या अशा आदिवासी बांधवांच्या मार्फत त्याच्यावर अन्याय झाला आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमचा विलास गेला आणि त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या हत्येला वाचा फोडण्यासाठी सर्व पुढारी, सर्व जाती धर्मातील पुढारी इथे उपस्थित असले पाहिजे होते. या ठिकाणी जातीपातीचं विष पेरलं गेलं, पण जातीपातीचं विष कितपत टिकणार आहे? तुम्ही मानवता हा धर्म डोक्यात ठेवून तुम्ही जर अन्यायाच्या विरोधात उभा राहिलात तर या ठिकाणी सामाजिक सलोखा कुठंतरी निवळला जाईल, नाही तर अन्यथा असेच प्रकार घडले जातील. या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत, पीआय साहेब बोलत आहेत. काही जणांचा रोष पीआय साहेब किंवा पोलीस प्रशासनावरती आहे. साहेब, आमचं म्हणणं तुमच्यावरती रोष नाही किंवा तुमच्यावरती नाही, पण ज्यावेळेस तुम्ही या केज पोलीस ठाण्याचे प्रभारी आहात आणि मग आम्ही सर्वसाधारण जनता जॉब कुणाला विचारायचा? साहेब, तुम्हाला विचारणार. आम्ही हायपर झालोत, आम्ही दुःखी झालोत, आमच्या वेदना आम्हाला काय बोलावं समजत नाही. मग आम्ही येडवाकडं सध्या बोलू शकतो, आम्ही नको त्या गोष्टी बोलू शकतो. साहेब, आम्हाला सांभाळून घ्या. आम्हाला या ठिकाणी तुम्ही मदत करा आणि मदत या पद्धतीनं करा. साहेब, आम्ही सर्व बसलेलो आहे. अल्पसंख्याकांवर कुठपर्यंत अन्याय या ठिकाणी सहन करायचा? तुम्ही जर आम्हाला आश्वासित केलेलं आहे, पण सर्व या ठिकाणी जी सर्व 18 पगड जाती जमातीचे काही जी इथं तरुण मंडळी या विलाससाठी, न्यायासाठी बसलेली आहेत, त्यांचं एक म्हणणं आहे की तुमचे वरिष्ठ या ठिकाणी एसपी साहेबांनी यावं, त्यांनी या ठिकाणी आश्वासित करावं आणि त्यांनी आश्वासित केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी आम्ही पुढचा असणारा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्वजण या ठिकाणी सर्वांच्या विचाराने तो घेतला जाईल. तुम्ही म्हणतायत आरोपीची नावं ओपन कशी करायची, काय कशी करायची? उद्या नावं बदलली जातील, एफआयआर मध्ये हेरफार होऊ शकते. आरोपीची नावं ओपन झालीच पाहिजे, त्याला सजा झालीच पाहिजे, त्याला फाशी झालीच पाहिजे. आणि या ठिकाणी एसपी साहेब जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत एकानंही हलायचं नाही, पाणी प्यायचं नाही. उन्हाचं रण आहे, ऊन मी म्हणतंय. अरे आपला एक भाऊ, आपला एक लेख, आपला एक असणारा त्या ठिकाणी बांधव एखाद्याची जर त्या ठिकाणी कैवार घेऊन जात असेल, भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत असेल आणि त्याच्यावर जे अन्याय होत असेल, त्याला जर जीव गमवा होत असेल, तर या ठिकाणी आपण देखील आपल्या जीवाची पर्वा न करता 1 दिवस लागो, 2 दिवस लागो, जोपर्यंत एसपी साहेब या ठिकाणी येऊन आम्हाला आश्वासित करीत नाहीत तोपर्यंत आम्ही जागा सोडवायची नाही, अशी माझी कळकळीची विनंती आहे. पुन्हा विलास गुले यांना सर्व या पंचक्रोशीतील सर्वांच्या वतीनं आणि मी एक गावचा सरपंच आहे, माझ्या सांगवीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली या ठिकाणी अर्पित करतो. आणि माझ्या या दुःखद घटनेच्या बोलण्याची माझ्यावर वेळ आली, मला आणि बोलायला संधी दिली, या माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. स्वर्गवासी विलास घुले यांच्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी टाकळी ग्रामस्थ आणि आपल्या पंचक्रोशीतील
सर्व नागरिक या ठिकाणी माता भगिनी उपस्थित आहेत. या माध्यमातून